पुढची बातमी पाहूयात। भाजपसोबत युती होईल। उपमहापौर पदाचे उमेदवार विलास शिंदेंनी विश्वास व्यक्त केलाय। शिवसेनेमध्ये उपमहापौर पदावरून सुद्धा रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेतून प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनीही आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। या सगळ्याच्या मुद्द्यावरून विलास शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटुरे यांनी। नाशिक महापालिका उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेमधून तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते विलास शिंदे आहेत। आपल्यासह दोन आणखीन लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे। खरं तर एकच उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं। असं आहे, माननीय अजयजी बोरस्ते यांना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्या माहितीप्रमाणे फोनवरती तशा सूचना केलेल्या होत्या की उपमहापौर पदासाठी या ठिकाणी विलास शिंदे यांचा अर्ज त्या ठिकाणी ठेवण्यात यावा, भरण्यात यावा, असे सूचना किंवा असे आमच्या सर्वांसमोर अजय बोरस्ते यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। गटनेत्यांनीच आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेच्या वतीने उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे। त्या संदर्भात आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी जमलो आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच्यामुळे आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे। अजयजी बोरस्ते यांनी जर सांगितलं, जसे त्यांना वरिष्ठांच्या सूचना असतील त्या पद्धतीने त्यांनी खाली सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनाचं पालन करणं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे, म्हणून त्या ठिकाणी तो अर्ज दाखल केलेला आहे। नाशिकमध्ये विशेष बाब म्हणजे या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि त्याही पलीकडे जाऊन पुढे ज्या काही निवडणुका येणार आहेत त्यांना सामोरे जायचं आहे। मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक एकीचं वातावरण असावं, कुठेही कटुता नसावी आणि म्हणून युती होणं अपेक्षित आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।